तर आजची आपली पुढची रेसिपी आहे पुलाव। तर सुपर टेस्टी आणि सुपर हेल्दी असा हा पुलाव आहे। अगदी सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर केलेला आहे। व्हिडिओ पूर्ण पहा। तर गॅस चालू करून आपली कढई मी गॅसवरती ठेवून एक पळी तेल त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि थोडासा बटरचा क्यूब्स पण याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे। बटर वितळल्यानंतर ना 2 तेजपत्ता, 2-3 लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे। स्टार फूल आणि थोडेफार मिरे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, ते आपण थोडंसं परतून घेऊया। त्याच्यानंतर 2 कांदे उभे पातळ चिरून तेही आपण थोडेफार परतून घेऊया। कांदा परतल्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचा धनापूड, अर्धा चमचा जिरापूड, अर्धा चमचा गरम मसाला ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया। त्याच्यानंतर गाजर अर्धी वाटी मी बारीक चिरून घेतलेला आहे, ते ह्याच्यामध्ये आता मिक्स करायचं आहे। फ्लावर पण अर्धी वाटी मी बारीक चिरून घेतलेला आहे, तेही आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। आणि फरसबी पण अर्धी वाटी आणि ओला मटार अर्धी वाटी आणि बटाटे जे आहेत ते बारीक चिरलेले तेही अर्धी वाटी ह्याच्यामध्ये टाकून मिक्स केलेले आहेत। त्याच्यानंतर बासमती राईस घेतलेला आहे मी, साधारण 2 वाट्या, अर्धा तास भिजवलेला होता, तो आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। थोडाफार काजू पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया, मनुके पण टाकायचे आहेत आणि बारीक चिरून घेतलेली पुदिना आणि कोथिंबीर, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मिक्स केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कोमट पाणी टाकणार आहोत। तर साधारण 2 वाट्या आपलं तांदूळ आहेत, तर साधारण 3 ते 3.5 वाटे मी पाणी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। उकळी आल्यानंतर झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी बारीक करायची आहे। 6 ते 7 मिनिटात मस्त असा आपला पुलाव तयार झालेला आहे। अतिशय सुंदर वास सुटलेला आहे। पुलाव जो आहे तो मी प्लेटवरती काढून घेते। तर पुलाव पहा आपला मस्त असा तयार झालेला आहे। ह्याच्यामध्ये आपण गरम मसाल्याचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे ह्याची टेस्ट डबल झालेली आहे। व्हिडिओ जो आहे तो तुम्ही नक्की ट्राय करा, कमेंट्स करा, शेअर करा। असे छान छान व्हिडिओ घेऊन मी येतच राहील। मस्त खा, स्वस्त राहा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।